आज आमच्यासाठी एक आशेचा किरण म्हणायला हरकत नाही। सगळे संत महंत आले आणि त्यांचे आशीर्वाद म्हणा, आमच्या सर्वांचे सामूहिक प्रयत्न म्हणा, खोतकर साहेबांचा पाठपुरावा म्हणा आणि हदगल साहेबासारख्या एका शेतकऱ्यांना समजून घेणाऱ्या अधिकाऱ्याची सकारात्मक भूमिका म्हणा। एकही शेततळ मागच्या याच्यात धरलं गेलं नव्हतं। जवळ मला वाटतं 15-20 शेततळे धरले गेले। ते फार मोठं या आंदोलनाचं यश म्हणायला हरकत नाही। एकत्र राहिल्यानंतर कशी शासनाला दखल घ्यावी लागते की आजही आमचे बरेच प्रश्न मार्गी लागलेले नाहीत। मुख्य म्हणजे जमिनीच्या मूल्यांकनाचा, की आम्ही आशावादी आहोत। खोतकर साहेबांची ज्या पद्धतीने भूमिका आहे, त्यांनी सांगितलं की जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही मी बरोबर आहे, काम होऊ देणार नाही। आमच्या राठी साहेबांनी आंदोलनकर्ते जे आमचे मुख्य आहेत त्यांनी स्पष्ट सांगितले की जोपर्यंत मूल्यांकन तुम्ही आम्हाला लेखी देत नाही, जोपर्यंत तो भाव देत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हटणार नाही। आम्ही स्पष्ट सांगितलं कमान एरियात आमच्या जमिनी, आमचा व्यक्तिगत प्रश्न नाही, हा मजपूर पर्यंत प्रश्न आहे की त्या तुमच्या हंगामी बागायत का ना त्या धरल्या गेल्या। म्हणजे हे आजच्या आंदोलनाचं 100% फलित आहे। आंदोलन हे स्थगित झालेलं नाही। खरं तर सन्माननीय या सर्व आमच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे राठी सर यांच्यावर आम्हाला 100% खात्री होती। 49 दिवसामध्ये आम्हाला 100% निराशा आली होती, पण शासन प्रशासन सन्माननीय भाऊ आणि आमचं नेतृत्व करणारे राठी सर, वकील साहेब, आमचे सर्व शेतकरी आता उभा पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये सुद्धा आता आम्हाला पावसात भिजायला सुद्धा निराशा होती, पण आता आनंद वाटू लागलेला आहे। नमस्कार मित्रांनो, देवमूर्तीचं जे आंदोलन सुरू आहे जालना नांदेड समृद्धी बाधित शेतकऱ्यांचं, त्याचं आज 49वा दिवस आहे। 49व्या दिवशी जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर आणि उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि जवळपास 67 लोकांचे प्रश्न मार्गी लागल्यात जमा आहे। त्यांनी कागद देखील प्रोव्हाइड केलेले आहे। आता आपण आंदोलनाचे नेतृत्व जे करत आहेत दिलीप राठी यांच्याशी विचारपूस करूया। नेमकं आज हदगल साहेब आले, खोतकर साहेब आले, काय चर्चा नेमकी झालेली, जे 67 लोकांचे प्रश्न मार्गी लागले ते कशा प्रकारे नेमके, थोडी डिटेल्स काय देत? काय झालं आज, म्हणजे आज आमच्यासाठी एक आशेचा किरण म्हणायला हरकत नाही। कालपासूनच सुदिन सुरू झाला आमच्याकरता। सगळे संत महंत आले आणि त्यांचे आशीर्वाद म्हणा, आमच्या सर्वांचे सामूहिक प्रयत्न म्हणा, खोतकर साहेबांचा पाठपुरावा म्हणा आणि हदगल साहेबासारख्या एका शेतकऱ्यांना समजून घेणाऱ्या अधिकाऱ्याची सकारात्मक भूमिका म्हणा। त्यांनी काय झालं, जे आम्ही काही चुकीचे झाले होते, कोणाच्या क्षेत्रात बदल होते, कोणाच्या विहिरी घेतल्या होत्या पण जिरायत दाखवलं होतं, कोणाच्या पाईपलाईनचा विषय होता, शेततळ्यांचा विषय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकही शेततळं मागच्या याच्यात धरलं गेलं नव्हतं। जवळ मला वाटतं 15-20 शेततळे धरले गेले। ते फार मोठं या आंदोलनाचं यश म्हणायला हरकत नाही। जरी आम्हाला 100% यश मिळालं नसलं तरी फार मोठं यश आज या निमित्तानं मिळालं। आणि मेन म्हणजे एकत्र राहिल्यानंतर कशी शासनाला दखल घ्यावी लागते, चुका झालेल्या कशा दुरुस्त करावं लागते, या आंदोलनाचं फार मोठं यश आहे। तर आता राहिलेले काय प्रश्न आम्ही त्यांनी आम्हाला हे केलं किंवा तुम्ही आता 49 दिवस झाले, वातावरण चांगलं नाही आहे, पावसाचे दिवस आहे, काही बाधा होऊ नये म्हणून तुम्ही इथून सोडलं पाहिजे। पण आम्ही त्यांना काय सांगितलं की आजही आमचे बरेच प्रश्न मार्गी लागलेले नाहीत। मुख्य म्हणजे जमिनीच्या मूल्यांकनाचा। आता आज आणखी एक वकील साहेबांनी निदर्शनास आणून दिलं की हा जो रोड चालला, हा एक महामार्ग आणि जो याच्याला चालला मंठाकडे जाणारा महामार्ग, इथले देवमूर्ती जे गाव आहे, इथल्या जमिनी मोजणी करताना तुम्ही कुठून धरता, रोड 100 फूट धरून। अरे पण रोज हे संपादनच झालेलं नाही या रोडचं, या आणि तुमच्या मंठा रोडच्या, तर त्याचं संपादन झालेलं नाही। तर आमच्या जिथपर्यंत जमिनी ताब्यात आहे तिथून आमचं मोजमाप व्हावं अशी आमची एक प्रमुख मागणी। ती सुद्धा मागणी आम्ही रेटून धरणार आहे आणि त्याची शासनाला दखल घ्यावी लागणार। जो मूल्यांकनाचा प्रश्न आहे तो थोडा क्लिष्ट वाटतो ज्यांच्या अधिकाऱ्यांच्या बोलण्यावरून। तर असं वाटतंय की आज ज्या हालचाली घडतात ते तर अधिवेशनाच्या पहिले काहीतरी याच्यात तोडगा निघेल असं वाटतं आपल्याला? निश्चितच, कारण की आम्ही आशावादी आहोत। खोतकर साहेबांची ज्या पद्धतीने भूमिका आहे, त्यांनी सांगितलं की जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही मी बरोबर आहे, काम होऊ देणार नाही। तर शासनाला हे घ्यावीच लागेल का, नाहीतर काय होणार आहे माहिती आहे का, अधिवेशन आता महिना 15 दिवसावर आलंय। कालच संत महंतांनी सांगितलं आणि एकाच वाक्यात त्यांनी एका महंतांनी फार मोठं सांगून गेले की होऊ द्या वारी, नंतर तुमची वारी। तर वारी झाल्यानंतर जे तुम्हाला 22 संत दिसले ते 1000-2000 संत इथे दिसतील। त्याच्यामुळं मला वाटतं याच्यात शासन निश्चित तोडगा काढेल, काही याच्यात शंका बाळगण्याचं काही कारण नाही।
जर आपण बघितलं राठी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की आज जे काल एक संत महंत येथे येऊन गेले, त्यांचे चरण स्पर्श झाला आणि आज कुठंतरी सुगीचा दिवस आल्यासारखं वाटतंय. बऱ्याच लोकांचे प्रश्न मार्गी लागलेले. आपल्यासोबत आहेत रामनगरचे एक आदर्श सरपंच. तुम्ही सर्वात पहिले तुम्ही एक आदर्श सरपंच म्हणून तुमची ओळख आहे, तरी देखील आज 49 दिवस झाले तुम्ही स्वतः वकील असून भांडतात आहे आणि आज हदगल साहेबांनी येऊन जे एक पहल केली, तर काय म्हणणार याबद्दल? याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी आंदोलनाला बसलो होतो त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये तक्रार अर्ज खूप दिले. 2021ला अधिसूचना निघाली आणि 22ला आमच्या सगळ्याची संयुक्त मोजणी झाली. तर 2022 पासून तर आजपर्यंत की ज्या आमच्या आक्षेप अर्ज होती की ज्यावेळेस संयुक्त मोजणी झाली त्यामध्ये बऱ्याच जणांच्या क्षेत्राची तफावत होती, ज्यामध्ये सगळ्याच्या बऱ्याच लोकांच्या विहिरी आल्या नव्हत्या, कोठे आले नव्हते किंवा झाडांची सुद्धा संख्या त्यामध्ये ग्राह्य धरण्यात आली नव्हती. अशी संख्या ग्राह्य ज्या चुका झाल्या होत्या तर त्या चुका धरण्याचं काम आता दुरुस्त करण्याचं काम हे केलं होतं आणि त्याच्या दुरुस्त्या काय काय झालेल्या आहे हे आम्हाला या आंदोलनस्थळी येऊन माननीय SDM साहेब आणि त्यांच्यासोबत आमदार साहेब हे स्वतः पुढे घेऊन घेऊन आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की जे दुरुस्त्या केल्या त्याची आम्हाला संपूर्ण त्यांनी माहिती दिली. आणि त्यांचं असं एक म्हणणं होतं की तुम्ही आता किती दिवस, आता हे पावसाळ्यात दिवस आहे, यामध्ये विजा पण खूप मोठ्या प्रमाणावर झाडामध्ये पडतात, तर तुम्ही या ठिकाणी आता बसू नका की जेणेकरून कोणाला दुखापत या ठिकाणी होऊ नये. परंतु आम्ही आमच्या मूल्यांकनाच्या मागणीवर आज रोजी सुद्धा ठाम आहोत आणि आम्ही काही नवीन दुरुस्त्या सुद्धा यामध्ये सुचवल्या की ज्या रोडमध्ये म्हणजे सिंदखेडराजा रोड असो, जालना मंठा हायवे, तसेच ग्रामीण मार्ग जे काय असतील त्याचं संपादन कुठं झालेलं नाही, तर त्याच्यामध्ये ज्या संपादन झालेलं नसताना तुम्ही याचं क्षेत्र का वगळता, त्या शेतकऱ्याला त्याचा लाभ भेटला पाहिजे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग झाला होता, त्याच्यासुद्धा मध्ये जे मूल्यांकन तुम्ही झाडाला दिलं होतं त्याप्रमाणे वाढीव मूल्यांकन हे तुमच्या अखत्यारीतला विषय असताना, शासनाच्या अखत्यारीतला विषय असताना ते मूल्यांकन ग्राह्य धरावं. जसे की अंगूरला मायनस मूल्यांकन म्हणजे कोविड असल्यामुळं मायनस मूल्यांकन आलं होतं. तसेच इतर जे फळबाग आहे, सीताफळ असेल, डाळिंब असेल, जांबा असेल, पुन्हा मोसंबी असेल, याचं कमी मूल्यांकन निघालेलं आहे. त्यामुळे नवीन मूल्यांकन हे जे जुना मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग होता त्याप्रमाणे मूल्यांकन या ठिकाणी काढण्यात यावं, ते सुद्धा आम्हाला शेतकऱ्याला मान्य होईल आणि त्यासाठी सुद्धा आता पॉझिटिव्ह भूमिका ही शासनानं आम्ही लवकरात लवकर काढू. पण एवढं नक्की आहे की जोपर्यंत शेवटचं मूल्यांकन आमचं हातामध्ये पडत नाही, लेखी देत नाही, आमच्या राठी साहेबांनी आंदोलनकर्ते जे आमचे मुख्य आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं की जोपर्यंत मूल्यांकन तुम्ही आम्हाला लेखी देत नाही की जमिनीचा भाव आम्ही हे धरू, तुमच्याकडचे जे वाढीव जे जास्तीत जास्त खरेदी खत आम्ही दाखल केले, जोपर्यंत तो भाव देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हटणार नाही, आम्ही स्पष्ट सांगितले. जसं मोरे साहेबांनी सांगितलं की आंदोलनाची भूमिका तशीच राहील. प्रशासनाने उचललेलं जे स्टेप आहे, त्यांनी पहल केलेली आहे, त्यांनी पावलं उचललेली आहे, त्याचं निश्चितच स्वागत. पण जोपर्यंत मूल्यांकनाचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत आंदोलन मागे होणार नाही. महाराज, आज खोतकर साहेब आलते, हदगल साहेब आले, त्यांनी सगळं समजून सांगितलं. आज थोडंसं म्हणजे 49 दिवस झाले, जे चेहऱ्यावर शेतकऱ्यांच्या नैराश्य होतं, म्हणजे खास कर तुमच्या, आज थोडंसं कुठंतरी प्रफुल्लित वाटतंय तुमचा चेहरा. म्हणजे 49 दिवस मी मागच्या वेळेस तुमच्याच मीडियाला एक बाईट दिली की 47 दिवस हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आहे असं आम्हाला वाटत होतं, परंतु त्याचा खेद वाटू लागला असं आम्हीच बोललो. परंतु काल संत महंत, सर्व ऋषी मुनी, जपी, तपस्वी, आपल्या भागातले सर्वच महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार आदी करून सर्व इथे आले आणि आम्हाला त्यांनी प्रोत्साहित केलं. खरं तर सन्माननीय या सर्व आमच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे राठी सर, त्यांच्यावर आम्हाला 100% खात्री होती की आमच्या संप्रदायामध्ये म्हटलेलं आहे की वक्ता, विरक्त, वैष्णव, विप्र, वेदशास्त्र विशारद, दृष्टांत कुशल आणि आपलं कार्य करण्याकरता अत्यंत तत्पर असला पाहिजे. ही तत्परता आम्हाला व्यवहार दशेमध्ये नेतृत्व करणारा नेता कसा असला पाहिजे हे आम्हाला राठी सरांकडे हे 100% गुण अवलोकन वाटले की त्यांच्या आजही, की आज जरी हदगल साहेब माननीय आपल्या विधानसभेचे तत्पर आमदार आमचे अर्जुनरावजी खोतकर उर्फ भाऊ इथं आले, त्यांनी आमचं जे आमचे इथलं फल नाही भेटलं असं कसं हो सर? कारण ज्या विहिरी आमच्या व्यक्तिगत धरल्या नव्हत्या त्या धरल्या गेल्या, शेततलाव स्वतः हदगल साहेबांनी सांगितलं धरल्या गेला. कमान निर्यात आमच्या जमिनी, आमचा व्यक्तिगत प्रश्न नाही, हा मोजपूर पर्यंत प्रश्न आहे की त्या तुमच्या हंगामी बागायत का ना त्या धरल्या गेल्या. म्हणजे हे आजच्या आंदोलनाचं 100% फलित आहे. राठी सरांचं आहे का? राठी सरचं काम हे माघं राहिलं, पण त्यांनी सांगितलं कोणाचे झाड, कोणाचे हे राहिले, कोणाचे हे चंदनाचे वृक्ष आहेत ते राहिलेले, कोणाचे
अतिशय धरेल वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे सर्व जे प्रश्न होते 49 दिवसामध्ये आम्हाला 100% निराशा आली होती की आंदोलन करायचं तरी कुठपर्यंत. पण शासन प्रशासन सन्माननीय भाऊ आणि आमचं नेतृत्व करणारे राठी सर, वकील साहेब, आमचे सर्व शेतकरी खरं तर निराशा होतेच, परंतु आम्हाला आज एक पॉझिटिव्ह आशेचं किरण आम्हाला दिसू लागलेले की 100% आज ना उद्या आंदोलन हे स्थगित झालेलं नाही. आंदोलन हे तीव्रच होणार आहे, कारण जोपर्यंत राठी सरचा म्हणजे शेवटचा प्रश्न होत नाही तोपर्यंत आता उभा पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये सुद्धा आता आम्हाला पावसात भिजायला सुद्धा निराशा होते, पण आता आनंद वाटू लागलेला आहे की आनंदानेच भिजू, पण आमचं घर आम्ही जवळ करू, पण आमच्या लेकरा बाळाला चांगल्या पद्धतीने आनंदाचे दिवस आले पाहिजे. असाच आनंदाचा पाऊस जसं पिकं हा कोंब आणणार आहे तशा आमच्या जीवनात आनंदाचा अंकुर उत्पन्न झाला पाहिजे. हीच आम्हाला खरं तर शासनाकडून अपेक्षा आणि राठी सराकडून जी अपेक्षा आहे ती पूर्णत्वाला जात आहे. आज आंदोलन स्थळी जो आज आशेची किरण पल्लवित झालेली आहे, भर पावसात देखील एक नैराश्य जे तोंडावर होता आज त्यांच्या हसू आलेल्या चेहऱ्यांवर. आणि जसं आंदोलनकर्त्यांनी एक वेळी सांगितलं होतं की शासनरूपी विठ्ठल कधी पावेल हे सांगता येत नाही, पण हे शासनरूपी विठ्ठल आता पावायला सुरू झालं की काय. आज ज्या हालचाली घडल्या त्याच्यातून हे निदर्शनास येत आहे. अधिवेशनाच्या पूर्वी त्यांचा मूल्यांकनाचा प्रश्न निकाली लागतो का हे पाहण्यासारखं राहील. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल.